नमस्कार, मी राही भिडे. आज एक गंमत मला सुचली, ती आपल्या सगळ्यांबरोबर शेअर करावीशी वाटते. आजकाल आपण बघितलं की सर्वत्र सर्व माध्यमांमध्ये हिंसाचाराच्या खूप बातम्या येत असतात. पण मला अशीच एक बातमी ज्याच्यामध्ये पिस्तूल चा सहभाग घेतलेला होता, तर ती आठवली. पत्रकारांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं आणि अनेकदा खूप मजेशीर घटना पण घडत असतात. आता मी हिंसाचाराच्या बद्दल जे विषय काढला तो यासाठी की माजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पिस्तूल चालवून पाहिलं, तर खरोखर त्या पिस्तुलातून खरीच गोळी खाली गेली आणि ती सरळ वाळूमध्ये घुसली. तर हे कसं घडलं? वाळूत घुसण्याऐवजी ती जर बाहेर कुठे दुसरीकडे जर गेला असता नेम, तर अनर्थसुद्धा घडू शकला असता. पण आम्ही फार अतिशय खेळीमेळीने तो प्रसंग घेतला. त्याचं असं झालं की माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे पायउतार झाल्यानंतर, तेव्हा पहा, आपल्याला पण आठवत असेल सर्वांना की खूप बॉम्बस्फोट झाले होते मुंबई शहरामध्ये आणि ह्या मुख्यमंत्र्यांना सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या जागी शरद पवार दिल्लीत होते, पण ते तिथून महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले होते. आणि एके दिवशी हे सुधाकरराव नाईक होते, ते फार मिस्किल होते आणि खूप मजेशीर बोलायचे आणि त्याच्यातून त्यांच्या मजेशीर बोलण्यातून आम्हाला बातम्या पण खूप मिळत असत. आणि एके दिवशी मग काय झालं, असं ठरलं की सुधाकरराव नाईकांच्या बरोबर ते आपण पिकनिकला जायचं. मग कुठे जायचं, काय जायचं, आणि शेवटी तो प्लॅन ठरला आणि अलिबागजवळ किहीम आहे, त्या किहीमला आम्ही सुधाकरराव नाईकांबरोबर बोटीने खूप जवळजवळ 15-20 पत्रकार तरी नक्कीच असू, तर आम्ही सगळे तिथे किहीमला गेलो होतो आणि खूप मजा केली. खूप त्यांच्याकडून विनोदी अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि एकंदरीत वातावरण खूपच खेळीमेळीचं होतं. एकदा तेवढ्यात काय झालं की त्यांचा एक बॉडीगार्ड होता, त्या बॉडीगार्डच्या कमरेला पिस्तूल लागलेलं होतं. तर त्यांनी ते पिस्तूल मागितलं की अरे काय हे पिस्तूल खरं आहे ना वगैरे असं. तर त्यांनी हो सांगितलं आणि मग आम्ही त्यांना म्हटलं की तुम्हाला तर माहीतच असेल बंदूक कसे चालवायचं. तर सुरुवातीला खूपच झाल्या, एक गमती त्यांनी सांगितल्या. पण ते म्हणाले, आम्ही म्हटलं की पिस्तूल चालवता येतं आहे का तुम्हाला? तर ते म्हणले हो पिस्तूल चालवता येतं आहे म्हणून. आणि मग त्यांनी ते पिस्तूल असं ती नळी होती ती खालच्या बाजूला केली आणि असं हे केलं, पिस्तूल ओढलं असं. आणि मग काय झालं, एकदम सगळीकडे मातीमध्ये वाळू होती ती समुद्रकिनाऱ्यावरची आणि एकदम असा भपका त्या वाळूचा एकदम वरती आला आणि आम्ही सगळे एकदम आश्चर्यचकित होऊन बघतच राहिलो. तर ती गोळी होती आणि ते खरंच पिस्तूल होतं आणि ती गोळी त्यांनी खाली नळी धरलेली असल्यामुळे ती खाली गेली, वाळूमध्ये गेली. आणि जर समजा सुधाकरराव नाईकांचा नेम चुकला असता की त्यांनी त्याची नळी खाली वाळूकडे न करता जर थोडंसं वेगळ्या अँगलमध्ये राहिली असती, तर काय झालं असतं म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही. मोठा अनर्थ तर नक्कीच घडू शकला असता, सांगता येत नाही. पण हा असा एक किस्सा म्हणजे अगदीच मजेशीर म्हणा किंवा त्याला आश्चर्यचकित होण्यासारखा म्हणा, असा हा प्रसंग आम्ही पत्रकारांनी एका माजी मुख्यमंत्र्यांबरोबर ती अनुभवला आहे. धन्यवाद.
मुंबई मराठी पत्रकार संघाने स्वतःचं एक स्वतंत्र यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. या चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करू शकता. धन्यवाद.